तर नमस्कार पब्लिक, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एकदा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भावांनो, तुम्हाला बघितलं मी हॉस्टेलवर त्या दिवशीपासून व्हिडिओ बनवत होतो की आपल्याला पुण्याला जायचंय. तर त्या दिवशी हॉस्टेलवर बसलो रीडिंगमध्ये आणि तिथे एक ब्लॉग बनवला की आता माझं हॉल तिकीट आलं गाईज, मला जायचं पुण्याला. तर तेवढ्याच दुसऱ्या दिवशी बॅग पॅक केली आणि मी आलो पुण्याला. काल रात्री एक अपलोड केला. तर भावांनो, काल बसमध्येच अपलोड केला, टाईम नव्हता कारण का नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आता जसं ते इस्रायलचं त्याचं युद्ध चालू झालं तसं गॅस सिलेंडर पण भेटायला गेले. आमच्या संभाजीनगरमध्ये तर आमच्या मेस पण बंद झाल्यात. काय सांगू तुम्हाला, आता सगळे हॉस्टेलचे पोरं सोडून जाणार आहेत. तर त्याच प्रकारे त्याचा परिणाम आपल्यावर पण झाला आहे, का ब्लॉगरवर पण झाला आहे. म्हणून मी आज जो माझा संध्याकाळी येणार नाईटला ब्लॉग, तो मी सकाळी 9-9:30 वाजताच यूट्यूबला अपलोड केला आहे. कारण का नेटवर्क इथं पुण्यामध्ये सुद्धा एवढं हळूहळू चाललेलं आहे की सांगू शकत नाही. मी म्हणलं बाबा संध्याकाळी नंतर आपला 10चा टायमिंग आहे ना ब्लॉग अपलोड करायचा. म्हणलं जर पुन्हा संध्याकाळी नेटवर्कचा काय प्रॉब्लेम झाला तर पुन्हा काय करायचं त्याच्यामुळं सकाळीच अपलोड केला. आता दुपारचे 3-3:30 वाजता आणखीन तो अपलोड नाही झाला, आणखीन पेंडिंगमध्येच आहे. फक्त 76% तो अपलोड झाला आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, नेटवर्क किती हळूहळू चालते त्या युद्धामुळे. तर त्या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम मला वाटते माझ्यावरच झाला आहे. कारण का माझ्या देश गेलं कुठं, काय गेलं कुठं, माझं नेटच चालणं गेलं. मला रोज एक अपलोड व्हिडिओ करायचं, नेटच चालणं गेलं. सकाळी 9 वाजता टाकलाय, आणखीन 76% झाला आहे. तर ते जाऊ द्या सगळं त्या विषय सोडून. तर आपला विषय असा आहे की आपण आलो पुण्यामध्ये आणि सध्या मी बसलोय आपल्या बहिणीच्या घरी. तर आपलं सकाळी झालं शिवाजीनगरला ग्राउंड झालं गाईज. गेलो तिथं 40% मी 40% ग्राउंडला घेतलं, म्हणजे 40 मार्क घेतले. 50 मार्काचं माझं ग्राउंड होतं. तर तिथं मी 40 मार्क घेतले. एवढा आनंद झाला नाही गाईज. मुंबईला 38 घेतले होते, पण इथं मी 2 मार्क जास्त घेतले. स्पाईक नव्हतं इथं अलाउड ह्या भरतीला, पण ठीक आहे, केलं ॲडजस्ट मी. माझ्याकडे शूज होते न्यू बॅलेन्सचे. त्या शूजनं मला इतका भारी परिणाम दिला, इतका भारी. तर तुम्ही पण जा आणि न्यू बॅलेन्सची नवीन व्हरायटी आली मार्केटमध्ये, ते घ्या. तुम्हाला मी माझे शूज दाखवले असते, पण आता ते माझ्या दुसऱ्या तिकडे रूमवर राहिलेत. नाही तर मग मी नवीनच आणले, तुम्हाला दाखवतो आता नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आता थोडं पुण्यामध्ये फिरायचा विचार चालू आहे. थोडं गार्डनला, पार्कला जायचं आहे बाहेर संध्याकाळी नाईटला. आणि उद्या सकाळी तुमचा प्रतिभाऊ परत जाणार आहे संभाजीनगरला वापस रिटर्न. तर बघू प्रवासात आणखीन आपल्यासोबत काय होतंय, काय नवं जुनं काय घडतंय काय माहिती आता. तर असंच आपल्या चॅनलला जुटून राहा. उद्या प्रवासामध्ये ब्लॉग बनवतो मी पुणे ते संभाजीनगरपर्यंत, आणि त्या प्रवासात दाखवतो तुम्हाला काय काय झालं आपल्यासोबत. आणि नंतर परत आपण हॉस्टेलला गेलात मग तर काय आपली डेली लाईफ रुटीन आपली चालूच आहे. डेली लाईफ रुटीन शेअर करणं. तर भावना ते जाऊ दे, तिकडे गेलं ते कुठं. तर तुमचं आपल्या आज व्हिडिओचा दिवस आहे 96, म्हणजे 96 दिवस डेज कंप्लीट झालेत, म्हणजे 96 दिवस कंप्लीट झालेत आपल्या ब्लॉग चॅनल. तर भावना अजून फक्त 4 दिवस राहिलेत की 100 दिवस कंप्लीट, म्हणजे 100 दिवस कंप्लीट होतं. जर 100 दिवस आपले कंप्लीट झाले त्यावेळेस आपण सेलिब्रेशन करणार आहे छोटंसं केक कापून. तर त्यावेळेस पण आपण व्हिडिओ बनवू. तर जाऊ द्या भावांना, भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता सध्या मी पुण्यामध्ये बसलोय घरी आणि घरूनच बनवते व्हिडिओ. नाईटला जायचे बाहेर गार्डनमध्ये, बाहेर गेल्यानंतर तर ब्लॉग बनवणार असेल. तर जाऊ द्या, तेवढं काम करा. मी माझं काम केलं, आता तुम्ही तुमचं काम करा. सबस्क्राईब करून ठेवा. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.